बीडच्या परळीमध्ये बोगस मतदान झाल्याचा आरोप करत शरद पवार गटाने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आणि या तक्रारीची दखल घेत आयोगाने बीड जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला। त्यामुळे बीडचे राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालं। बीडमध्ये फेर मतदानाची चर्चा सुद्धा रंगते। पाहुयात या संदर्भातला हा खास रिपोर्ट। बीडमध्ये फेर मतदान होणार, बूथ कॅप्चरिंगचा शरद पवार गटाचा आरोप, निवडणूक आयोगाकडे फेर मतदानाची मागणी। राज्यातील सगळ्यात हॉटस्पॉट ठरलेल्या बीड लोकसभेसाठी 13 मे रोजी मतदान झालं। मात्र यावेळी बीडमधील काही मतदान केंद्रांवर मोठ्या प्रमाणात बोगस मतदान झालं असा गंभीर आरोप करत शरद पवार गटाने आक्रमक पवित्रा घेतलाय। बीडमध्ये फेर मतदान घेण्यात यावं अशी मागणीही पवार गटाने केली आहे। We have ordered for repolling only in Parli Taluka of Beed Lok Sabha constituency. We have more than 200 such videos which clearly show booth capturing. A bare perusal of those videos by anyone, leave any expert, will show that this is booth capturing, which is a clear-cut example of intimidation, threatening by the government administration itself. It is not a case that we did not file the complaints. It is not a case that we did not give any proof, but we have not received any orders. तिसऱ्या टप्प्यात उन्हाच्या झळांमुळे मतांचा टक्का चांगलाच घटला होता। मात्र बीडकरांनी उन्हाच्या झळा आणि वाढलेल्या तापमानाला न जुमानता 70.91% इतकं विक्रमी मतदान केलं। मात्र या मतदानानंतर बीडमधील वेगवेगळ्या ठिकाणी बूथ ताब्यात घेऊन बोगस मतदान केल्याचा दावा करणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले। अजिबात मध्ये माणूस आला नाही पाहिजे, ओळखपत्राची मतदान झालं नाही पाहिजे। त्यावरून राजकारण चांगलंच तापलं होतं। या बोगस मतदानाप्रकरणी बीड लोकसभेचे शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली। तर हा बोगस मतदानाचा परळी पॅटर्न असल्याचं म्हणत रोहित पवार यांनी मतदानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। निवडणूक आयोगाकडून पवार गटाच्या तक्रारीवर अद्याप उत्तर आलं नाही। गुजरातमध्ये असाच प्रकार घडल्यानंतर तिथे फेर मतदान जाहीर करण्यात आलं। महाराष्ट्रात 100 पेक्षा जास्त व्हिडिओ असल्यानं फेर मतदान हा पर्याय असू शकतो असं जितेंद्र आव्हाड यांनी सूचित केलंय। हा व्हिडिओ आहेत ना, गुजरात सारख्या राज्यामध्ये एक व्हिडिओ बाहेर आला तर तिथल्या आरोने 15 मिनिटात तिथे रिपोलिंग डिक्लेअर करून टाकलं। इथे 100च्या वरती व्हिडिओ आहेत, माणसं येत आहेत, जात आहेत, कोणी घुसतंय, कोणी कुठेही बसतंय। ठीक आहे, फिरण्याची जागा आहे का? थिएटर होतं ते? चला मशीन बघायला जाऊया। काय मशीन काय प्रदर्शनासाठी ठेवलं होतं? दादा, परळीतल्या मतदान केंद्र मला त्याच्याबद्दल काही माहित नाही। मला त्याच्याबद्दल काही माहित नाही। तो निवडणूक अधिकाऱ्यांना कंप्लेंट करायची आणि ते चौकशी करायची। तो चौकशी मी करत नाही। बीडमध्ये पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे अशी काट्याची लढत असल्यानं राज्याचं लक्ष या निवडणुकीकडे लागलंय। मात्र पवार गटाने बोगस मतदानावरून अनेक सवाल उपस्थित करत निवडणूक आयोगाकडेच दाद मागितली आहे। त्यामुळे निवडणूक आयोग पवार गटाच्या तक्रारीची दखल घेणार की 4 जूनचा निकालच फायनल असणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई।